देशातला दहशतवाद थांबवण्याची मोहीम जी सरकारने सुरू केली त्यात आणखी एका घटनेची भर पडली। श्रीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। माजी सरकारी डॉक्टर आदिल अहमद रदर यांच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडली आहे। हा डॉक्टर आधी GMC अनंतनाग या सरकारी रुग्णालयात काम करत होता। पोलिसांनी छापा मारून त्याच्या लॉकरची तपासणी केली असता आतून रायफल मिळाली। या प्रकारामुळे संपूर्ण भागात खळबळ माजली आहे। सुरक्षा दलांनी तत्काळ कारवाई करून बंदूक जप्त केली आहे। या प्रकरणात नौगाम पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली असून शस्त्र कायदा आणि UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलीस तपासताय की या शस्त्राचा दहशतवादी कारवायांशी काही संबंध आहे का आणि डॉक्टरकडे ही रायफल कशी आली। एकंदरीत डॉक्टरच्या लॉकरमधून रायफल सापडल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे। कारण कुठून कसा दहशतवादी हल्ला होईल हे सांगणं जरा अवघड आहे। खरं तर ही सुरक्षा यंत्रणा फक्त काश्मीरमध्ये नाही तर देशभरात सावध झाली पाहिजे। कारण आजही अनेक दहशतवादी आपल्यातच आपल्यासारखे दिसणारे आपल्या सोबत बोलत उभे असताना देखील आपल्याला कळणार नाहीत। त्यामुळे सामान्य नागरिकांनी देखील सावध राहणं गरजेचं आहे।